नमस्कार, मी परशुराम मारुती कदम. आज निवळी गावाच्या अतितातडीच्या विषयासाठी आम्ही या ठिकाणी आम्हाला जमावं लागलं. निवळी गावामध्ये हे व्यापारी मंडळी ज्यांचा हायवेमुळे खूप मोठं नुकसान होत आहे, व्यापार संपुष्टात येणार आहे. गावातील स्थानिक काजू व आंबा बागायतदारांच्या सुद्धा या ठिकाणी एप्रिल महिन्यापासून एप्रिल मे या 2 महिन्यामध्ये खूप मोठा व्यवसाय चालायचा, तो सुद्धा ठप्प कदाचित हायवेमुळे होईल. आज बघायला गेलात तर परवा आम्ही सांगितलं होतं आपणाला की या हायवेचा जो काही विषय आहे ना, तो आम्हाला आमच्या सोयीनुसार असावा. आज सकाळी हायवेच्या लगतला जे काय हा रिटनिंग वॉल होता त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीचा अपघात झाला. सिमेंटच्या सीट्स पडल्या. सुदैवान कोणाचं नुकसान झालं नाही, परंतु भविष्यात ते होऊ शकतं. अशा निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी होतंय. नमस्कार. आपण काही दिवसापूर्वी, माझ्या मते एक 7-8 दिवसापूर्वी या निवळी गावामध्ये सभा झाली होती. साधारण एक 70-80 ग्रामस्थ या ठिकाणी जमले होते आणि त्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार आमची चर्चा होऊन या ठिकाणी निवळी गावामध्ये आम्ही जमलो होतो. त्या मीटिंग नंतर राजेशदादा या मुंबई गोवा हायवेचं जे काही निवळी गावामध्ये काम आहे, त्या काम इतक्या जलद गतीने होत आहे म्हणजे मुलांसाठी आम्हाला प्रश्न पडायला लागलाय की 17-18 वर्ष होत आहेत मुंबई गोवा हायवेचं काम रखडलेलं आहे. पण आमची सभा झाल्यानंतरच एवढा वेग ह्या कामाला का आलाय, मी त्यावेळी रात्र होती. आपल्याला काही जणांच्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट पण आला होता, नक्की विषय काय कोणाच्या लक्षात आला नाही. हा जो बोगदा दिला आहे, हा आमच्या मालपवाडी गावडेवाडी, हा जो इथं मोठी रावणंगवाडी आहे, या ठिकाणी मधली रावणंगवाडी आहे, वरची रावणंगवाडी आहे, शिंदेवाडी आहे, गावडेवाडी नंबर 2 आहे, निवळी परिसरातली काही मंडळी आहेत, त्यांच्यासाठी हा रोड आहे. आणि ह्या रोड मधून हा जो बोगदा दिलाय, हा बोगद्यातून खरोखरच एसटी जाऊ शकते का, याचा विचार प्रशासनाने केला पाहिजे. मुळात प्रशासनाच्या अधिकाऱ्याने या ठिकाणी जर घर असेल त्या अधिकाऱ्यांचं, तर त्या अधिकाऱ्याच्या दारासमोर एवढा असा छोटा बोगदा असेल तर त्या अधिकाऱ्याने कशा पद्धतीने आटव टांगव मांडून एक वेगळ्या पद्धती त्याला वेटेज दिलं असतं. परंतु आमचे ग्रामस्थ सामंजस्य आहे. आमच्या ग्रामस्थांना थोडीशी मनामध्ये भीती आहे की सद्यस्थितीचा हा बोगदा होऊ शकतो की नाही. 8 दिवसापूर्वी राज्यात आम्ही आलो, या कामाबाबत सुद्धा आम्ही शंका व्यक्त केली आणि आज अचानक जमण्याचं कारण म्हणजे ह्या हायवेला जे काय बाजूंच्या सीट्स लावल्या सिमेंटच्या, ह्या सकाळी परेश किती वाजता पडल्या? त्या 12:30च्या दरम्यान ह्या सीट्स पडल्या. या सर्व्हिस रोडने मुलं जाणं येणं त्यांची जाई असते, ग्रामस्थांची जाई असते, बरेचसे नाही म्हटलं तर पर्यटक सुद्धा ह्या रोडने जात असतात. अशात अपघात झाला असताना एखादा जर मृत्यू एखादा जर कोणाचा झाला असता तर त्याला जबाबदार कोण होतं? अनेक या ठिकाणी अपघात झाले आहेत, अनेकांचे मृत्यू झाले आहेत, अनेकांचे कुटुंब सुद्धा उद्ध्वस्त झाले आहेत. मग ह्या गोष्टीचा कोण कधी विचार करणार आहोत की नाही याचा प्रश्न पडलाय. राजेशदादांनी आता कुलकर्णी म्हणून एक राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा त्यांचं बोलणं झालंय. आम्ही लवकरच त्यांच्याकडे किंवा कार्यकारी अभियंता जे राष्ट्रीय महामार्गाचे आहेत त्यांच्याकडे सुद्धा जाऊन निवेदन देणार आहोत. त्या निवेदनाच्या माध्यमातून त्या लोकांनी आमच्या ग्रामस्थांची व्यथा ऐकून हा जर बोगदा वाढवून दिला आणि रावणंगवाडीच्या इथला बोगदा जो आम्ही मागणी करू राहील, हा मार्च 2026 माझी कुलकर्णी साहेबांशी सुद्धा राज्याचं बोलणं झालंय. 10 मार्च नंतर नक्की काय पद्धतीने ते अपडेट घेत आहेत याचा विचार करून आमची पुढची दिशा कदाचित असू शकते. म्हणजे आम्ही सनदशील मार्गांमध्ये मग आम्हाला न्याय मिळत नसेल तर अंतिम मार्ग म्हणजे कोर्ट असणार आहे, मग कोर्टाच्या माध्यमातून जाऊ. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून या सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर या आमच्या ग्रामस्थांचा जो प्रश्न आहे, जो जिव्हाळ्याचा बनलेला आहे, त्या ठिकाणी अपघात होत आहेत. मगाशी एक आजी वयस्कर आल्या होत्या, त्यांनी सुद्धा आम्हाला विनंती केली आहे, ती सुद्धा तुम्हाला आम्ही व्हिडिओ दाखवतो. आणि महत्वाचं म्हणजे जे इथून 4-5 किलोमीटरला गावडेवाडी आणि मालपवाडीचा जो बहुसंख्य लोकवस्तीचा भाग आहे, त्या ठिकाणी राहणारी लोक आहेत, त्यांचा महामार्ग एसटीचा जो विषय आहे तो एसटीचा या ठिकाणी बंद झालेला आहे, एसटी ठप्प झालेला आहे. जाण्या येण्यासाठी लोकांना बरेचसे पैसे द्यावे लागत आहेत, आर्थिक भुर्दंड बसतो. याचा सुद्धा प्रशासनाने विचार करून या लवकरात लवकर या निवळी हायवेच्या ठिकाणच्या बोगद्यावरती त्यांनी समस्यावरती पर्याय काढावा हीच विनंती करतो. धन्यवाद. काही नाही, हा ब्रिज वरला बोगदा असल्याबद्दल काही आम्हाला त्रास होत नाही, पण जाता येताना गाड्या येतात, म्हातारे माणसं वाचतात. परवा मी पडले, उद्या असं कोणी पडायला नको, कोणाला त्रास व्हायला नको, त्याच्यासाठी मध्ये तुम्ही त्याचा कायदे बंदोबस्त काय. बाकी माझं काही म्हणणं नाही. येण्या ज्याला रस्ता पाहिजे पण मी पडलं तर मला लागलं, ते दुसरं तो गाड्या हॉर्न एवढा वाजवतात का
की पुढचा मनुष्य वाच शकतो, पुढे असणारा तो. मी म्हटलं, बाकी माझं काही म्हणणं नाही. मी प्रथम व्यापारी संतोष गणपत डांगे. माझ्या ह्या निवली पाट्यावरती स्वामी समर्थ कलेक्शन नावाने दुकान आहे. तर ह्या निवली पाट्याची वस्तुस्थिती अशी आहे, आता बघायला गेलं तर एक 2-3 वर्षामध्ये जे काय पाहिजे होतं, म्हणजे गावाल्या लोकांना असतील, व्यापारी नसतील, त्याचे सगळे पाठपुरावे, सगळे कागदपत्र, सगळे बांधकाम अधिकाऱ्यांकडे सगळ्यांकडे पोहोच आहेत. जेवढ्या लागणाऱ्या सह्या तसं आहेत. आता मला असं वाटतं की इथं साधारण एक दोन्ही गावचं मिळून साधारण 50,000 लोकसंख्या आहे. 50,000 लोकसंख्या असलेल्यामध्ये ही वस्तुस्थिती अशी दिसते तर लोकांना रोजगार नाही आणि असलेलं मार्केट संपवून आत्ताच्या घडीला इथं पब्लिक सर्व्हिस रोड सुद्धा नाही आणि बायपास सुद्धा नाही आणि असलेलं मार्केट हे संपवलं गेलंय. ह्याचं कारण काय ते आम्हाला माहिती पडावं. आणि हा जो ब्रिज दिलाय तो कोणासाठी दिलाय हे एकदा आम्हाला पब्लिक म्हणून माहिती पडावं. कारण 50,000 लोकसंख्या असलेल्या ठिकाणी जर बायपास नसतील, जर पब्लिक सर्व्हिस रोड नसतील, रावणवाडी मसूळ गाव आहे, इकडे तारेवाडी मसूळ गाव आहे, डांगेवाडी मसूळ गाव आहे, येणारी नवीन पिढी टू व्हीलर घेऊन येते. आजच्या घडीला आम्ही 2 मिनिटं रस्त्यावर जर इथं थांबलो तर एवढा ट्रॉफिक होतं. ही वस्तुस्थिती असताना इथली बाजारपेठ संपवली गेली आणि हा पॅक ब्रिज एवढा घाई गडबडीत बांधला गेला. 2 वर्ष याचे पाठपुरावे झाले. सगळ्या अधिकाऱ्यांना सगळं काही माहित आहे. मला वाटतं सावंत साहेब यांच्याबरोबर मी सुद्धा 2-3 वेळा बोललेलो त्या विषयावरती. सगळ्यांबरोबर सगळ्या झालेल्या मिटिंग झाल्या. आता असं वाटतं की हा विषय बोलावा की नाही, हा महत्वाचा विषय. कारण बऱ्याचशा ठिकाणी लोक घाबरतात, दहशत निर्माण झाले. ही वस्तुस्थिती आहे आजच्या घडीला खरी म्हणजे. तो कुणी बोलावं, काय बोलावं, म्हणजे नागरिक हक्कात सुद्धा बोलायला सुद्धा लोकांना भीती वाटते याची. तर आपण काय बोलावं. पब्लिक सर्व्हिस रोड सुद्धा आता नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. माणसाने यायचं कुठं, जायचं कुठं आणि कुणी बोलावं, तर लोक दहशतीत आले आहेत. जो माणूस बोलेल तो गुन्हेगार ठरतो आजकाल, असं आहे. म्हणजे ह्या देशामध्ये ही आज परिस्थिती असेल, हा प्रगतीचा विषय आहे की अधोगतीचा विषय आहे. अशी जर प्रगती अशी होत असेल तर ही कुठच्या हिशोबात होते. सध्याचा ब्रिज मान्य आहे तुम्हाला, हा जो काय झालाय तो इथं ब्रिज मान्य नाही. पहिला ओपन ब्रिज होता, त्याच्यासाठी तर ओपन ब्रिजला सुद्धा पब्लिक सर्व्हिस रोड असतात सगळीकडे, दुनियेत सगळीकडे सगळं काय असतं असं. पण इथं वन वे आहे. वन वे म्हणजे हा गणपतीपुळ्यासाठी दिला गेलेला आहे. मग गावासाठी पब्लिक सर्व्हिस रोड कुठे आहे? मुंबई गोवा महामार्गावरचं रत्नागिरी मधलं निवळी हे जंक्शन फार अतिशय महत्वाचं जंक्शन म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणाहून गणपतीपुळ्याला जाणारा मार्ग, रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक, त्याचबरोबर गोव्याकडे जाणारं एक महत्वाचं ठिकाण म्हणून निवळी जंक्शन आपण सगळे मिळून आजपर्यंत बघत आलो. मुंबई गोवा महामार्ग जेव्हा करण्याचं निश्चित झालं त्यावेळी ह्या जंक्शनला फार महत्वाचं होतं आणि अशा वेळी या ठिकाणी ओव्हरब्रिजची खरी आवश्यकता होती, जेणेकरून दोन्ही साईडची दोन्ही साईडला लोकवस्त्या आहेत, अनेक व्यापाऱ्याचं ठिकाण निवळ जंक्शन आहे. अशा वेळी खरं तर पुलाची मागणी होती, परंतु दुर्दैवानं तो पूल न होता, ओव्हरब्रिज न होता, हा फ्लॅट ब्रिज या ठिकाणी झाला. परंतु ग्रामस्थांनी सगळ्या त्या गोष्टीला पण मान्यता दिली. परंतु असं असताना आज अशी परिस्थिती या पूर्ण पंचक्रोशीत अशी निर्माण झालेली दिसते. या पुलामुळे पूर्ण बाजारपेठेवर परिणाम होतोय. त्याचबरोबर येण्या जाण्याचे मार्ग सगळे म्हणजे छोट्या छोट्या गावामध्ये जाणाऱ्या ज्या बस वाहतूक आहेत, जेणेकरून त्याच्यामध्ये शाळाकडे जाणारे विद्यार्थी असतील, व्यापारी असतील, या सर्व लोकांचे याच्यामुळे फार मोठी अडचण निर्माण होते. अशा वेळी हा प्रश्न सुटावा याकरता सर्वांनीच आतापर्यंत प्रयत्न केलेत, परंतु हा प्रश्न अजूनपर्यंत काय सुटलेला नाही. आणि त्याच्यामुळे ज्या ग्रामस्थांच्या 2 महत्वाच्या मागण्या आहेत की रावणवाडीकडे जाणारा जो मोठा तिथे आपल्याला एक बोगदा पाहिजे की जेणेकरून जाण्या येण्याला वस्तीला आपल्याला तो मार्ग चांगला होईल, आणि निवळीच्या मुख्य ठिकाणी जो माझ्या मते गावडेवाडी वगैरे ह्या परिसराकडे जो रस्ता जाणार आहे त्या ठिकाणी येणारी जी बस वाहतूक आहे ही सुद्धा बस वाहतूक सुरळीत होण्याकरता जे भुयारी ठेवलंय ते काही पुरेसं नाही. अशा वेळी आमची बांधकाम खात्याकडे विनंती आहे की या ठिकाणी स्वतः इथल्या अधिकाऱ्यांनी येऊन ही वास्तविकता समजून घेऊन या संपूर्ण ग्रामस्थांचे प्रश्न हा मुंबई गोवा महामार्ग जो आता पूर्णत्वास जातोय अशा पूर्णत्वास जायच्या अगोदरच हे प्रश्न सुटावेत अशी सर्वांची मागणी आहे. माझी सुद्धा स्वतःची विनंती मी अनेक वेळा या परिसराचे खासदार सन्माननीय नारायण राणे साहेबांकडे केलेली आहे. त्यांचा सुद्धा या बाबतीमध्ये होकारार्थी विचार आहे. इथले असलेले लोकप्रतिनिधी सगळेच या बाबतीत सकारात्मक आहेत.
परंतु ते सगळे सकारात्मक असून सुद्धा अजूनपर्यंत प्रश्न सुटला नाही, म्हणून पुन्हा एकदा ग्रामस्थांना या ठिकाणी सगळ्यांना एकत्र यावं लागलं. मला खात्री आहे ग्रामस्थांचे जे काही प्रश्न आहेत ते आम्ही सर्वजण मिळून निश्चितपणे याच्यातून मार्ग काढू आणि अधिकाऱ्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या भेटी घेऊन जे ग्रामस्थांना अपेक्षित आहे असं या ठिकाणी आवश्यक असलेल्या गोष्टी पूर्ण होतील असं मी आशावाद व्यक्त करतो.